आणि सुद्धा वाटत 28 तारीख हा काळा दिवस उजाडला आणि काही क्षणामध्ये त्याच्यानंतर विनंती केली. 31 वर्ष दादांच्या बरोबरीने त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. अनेक वेळा कामाच्या निमित्तानं दादांना भेटलो, काही विषयावर चर्चा केली. कधी पक्ष संघटना असेल, तालुक्याची काही विकास कामं असतील किंवा जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना जिल्हा परिषदेचे काही प्रश्न दादांच्या समोर मांडण्याचं काम असेल, अशा वेगवेगळ्या नात्यावरती दादांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली. दादांची आणि माझी पहिली निवड 1993 मध्ये नारायणगाव या ठिकाणी ग्रामीण विकासाच्या इमारतीचा भूमिकांचा कार्यक्रम होता. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांच्या बरोबर दादा त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये आलेले होते. त्यावेळेला दादा राज्यमंत्री होते आणि त्यावेळेला गुरुकुळाच्या निमित्तानं व्यासपीठावर गेले. त्यानंतर दादांनी मला जवळ बोलवलं, मला परिचय विचारला की मला सांगितले की व्यासपीठावरची मांडीवर मंडळी आहेत, त्या सगळ्यांची तोंडावर तुम्हाला नावं माझ्याकडे लिहून दे. आणि त्यावेळेपासून 93 सालापासून अगदी काम दरवाजा एवढ्या शेवटचे दादा आपल्या तालुक्यामध्ये आले. त्या प्रत्येक दादांच्या सभेमध्ये व्यासपीठावरती मांडीवर मंडळी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांची नावं दादांचं बिनचूकपणे लिहून देण्याचं त्या ठिकाणी काम मला करता आलं. एखादं नाव जर चुकलं लिहिण्याचं तर दादांजवळ घेऊन त्या ठिकाणी खडसवल्याशिवाय सुद्धा राहत होते. किंबहुना ती नावं तर लिहून द्यायची, पण ज्या कार्यक्रमासाठी दादा आलेले आहेत त्या कार्यक्रमाची थोडीशी पार्श्वभूमी तर दादाला त्या ठिकाणी सांगायला लागत होती. अगदी आता उत्तरला यांचा 375 सोहळा झाला. तर दादाच्याकडे उत्तरला आले त्यावेळेला दादांच्या भाषणामध्ये अनेक मुद्दे त्या ठिकाणी आम्ही तयार करून ठेवतो. त्याने दादांना त्या ठिकाणी दिले की म्हणजे दादांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी त्या मुद्द्यांचा उल्लेख केला. मला आठवते 14 एप्रिल 1999 मध्ये जिल्हा परिषदाचे उपाध्यक्ष होतो आणि पारगावतर्फे आलेल्या ठिकाणी दादा पुढे सरकारी बँकेच्या उद्घाटनासाठी आलेले होते. हे कार्यक्रम संपल्याच्या अगोदर दादांना मी त्या ठिकाणी व्यासपीठावर सांगितले, दादा माझं निंबाव गावातून 5 किलोमीटर अंतरावरती आहे, फक्त माझ्या गावातून 5 किलोमीटर गावाला भेटतं आणि म्हणजे थांबणार नाही, मला वेळ नाही, तुम्ही काय मला आग्रह करू नको. म्हणजे दादा गाव रस्त्यावर आहे, तुम्ही फक्त रस्त्यावरच राहा आणि 2 मिनिटं आमच्या गावात सत्कार घ्या आणि तुम्ही गावात तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला जा. आम्ही ग्रामस्थांनी तिथे नियोजन केलं. जवळपास दादा तिथं रस्त्यावरती आले. आम्ही निवडणुकी दादांना गावामध्ये नेलं. 1200 लोक गावामध्ये जमले होते. दादाने अगोदर 5 मिनिटांनी सांगणारे दादा स्वतः दादांनी 1 तास त्या ठिकाणी भाषण केलं आणि मला दादांनी त्यावेळेला सांगितले की मांडवला उपाध्यक्षपद दिलेलं आहे आणि उपाध्यक्ष दिल्यानंतर वाढपाची बाजू तुझ्या हातामध्ये दिलेली आहे. तुला तुझ्या भागामध्ये, तुझ्या मतदारसंघामध्ये, तुझ्या तालुक्यामध्ये काय ते द्यायचं असतं तुझे उरलं तर आमच्या तुझं काय असतं ते तुझं त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी जोडलं कर. असं स्पष्टपणे त्या ठिकाणी भाषणामध्ये दादांनी त्यावेळेला त्या ठिकाणी सांगितलं होतं. नारायणगावला दादा आले, कधी उत्तरला आले, कधी जुन्नरला आले, कधी शिवजयंतीच्या निमित्तानं आले. ज्यावेळी दादा आले त्यावेळेला त्याचं स्वागत करायला हेलिकॉप्टरच्या दिवसावर असेल पुष्पगुच्छ घेऊन त्या ठिकाणी हजर असल्याचं भाग्य सुद्धा दादांच्या त्या बाबतीत मला त्या ठिकाणी आणलं. दादा प्रत्यक्ष होत्याचा उल्लेख आम्ही कार्यकर्त्यांनी यांच्या भाषणामध्ये केला. मी उपाध्यक्ष असताना जयेंद्र भाऊ आमचे अध्यक्ष होते आणि आम्हाला दादांनी सकाळी 5:30 वेळ भेटण्याची वेळ दिली होती. मी 5:15 वाजता त्या ठिकाणी हजर झालो. दादांच्या केंद्रावर मुलाखत आम्ही घेतलेलो आहोत आणि बरोबर 5:35 वेळेपर्यंत दादांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं. इतका वक्तशीरपणा त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी होता. 9 मार्च 2013 मध्ये गारपीट आपल्या तालुक्यातून झाली भागामध्ये आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतीमालाचं डाळिंब असेल, द्राक्षे असेल हे त्या ठिकाणी नुकसान झालं. दादांच्या केंद्राचा मला फोन आला. मी वल्लभशेठ बेनके साहेबांनी बरोबर कार्यक्रम होतो. मला त्यांनी सांगितले की दादा तुझ्या मतदारसंघामध्ये तालुका येणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी मंतरला येऊन थांबा. आम्ही मंतरला गेलो. दादांची गाडी आली. दादांच्या गाडीमध्ये त्या सगळ्या भागाची त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी लोकांच्या लोकांनी समजावून घेतल्या.
लोकांच्या बरोबर त्या ठिकाणी संवाद साधला आणि जास्तीत जास्त प्रश्न लोकांना शिकत येईल असा प्रयत्न निघेल असं मला त्या ठिकाणी सांगितलं. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपल्या ग्रामस्थांना की 7-8 वर्षापूर्वी आपल्या मुंबई मला वाटतं कल्याणचा एक महाराष्ट्र घाटामध्ये अपघात झालेला होता. त्या अपघाताप्रमाणे अनेक वर्षे अनेक ग्रामस्थ त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले होते आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता दादा आपल्याकडे तालुक्यामध्ये आले. काही हॉस्पिटलमध्ये सगळ्या लोकांची भेट घेतली आणि लोकांची भेट घेतली आणि पुन्हा आम्ही त्यांच्याकडून त्यांचं सादर करण्याच्या निमित्तानं आले. त्यावेळेस वल्लभसिंग बेनके साहेब होते, नंतर पिलेट साहेब होते, नंतर मुन्सिपालिटी हजर होते आणि दादांच्याकडे निरीक्षण क्षमता किती होती या ठिकाणी मला सांगायचे. एका कुटुंबियांच्या घरी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं काही लोक सांगत होती एक कार्यकर्ता उभा राहिला ते सांगितले दादा आमच्याकडे पाणी नाही, आमच्याकडे बऱ्याच अडचणी आहेत. दादांच्या सगळं ऐकून घेतलं. तर पहिला प्रश्न विचारल्यामुळे तू राहतो कुठं? तुम्हाला तू मुंबईला असं म्हणजे त्याच्यामुळे तुला इथं माहीत नाही काय अडचण येते. म्हणजे एखादा म्हणून प्रश्न काय विचारतो याचा रोग काय असं घेतो त्या ठिकाणी दादांना निश्चितपणे चांगलं माहिती असायचं. दादांच्या तर अगदी अलीकडच्या काळात दादा आम्ही मुंबईला गेलो होतो. बोरीपूरच्या सिद्धेश्वर मंदिराला दर्शन मिळवायचं होतं आणि थोड्याच्या जगदंबा मातेच्या मंदिराला दादांची आम्ही वेळ घेतली. जवळपास 50-60 लोक त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि दादांनी वेळेमध्ये ज्यावेळेला आम्ही गेल्याच्या नंतर गर्दी इतकी प्रचंड होती की आम्हाला तिथं पोहोचायला जागा नव्हती. दादांनी लागून 50 फुटावरून त्या ठिकाणी मला हातवाले आणि सांगितलं पाठवून काय काम घेऊन आलाय आणि मग दादांच्या जवळ गेल्याच्यानंतर हे काम देण्यासाठी इथं काय झालं हे काम पुण्यामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. ते पुण्यामध्ये जिल्हाधिकारी मंडळाच्या माध्यमातून दादांनी त्या ठिकाणी ते काम त्या ठिकाणी करून दिलं. एक शेवटचे दादांची आठवण सांगतो की आम्ही मिळवणे ठिकाणी उपसा सिंचन योजना आम्ही मिळवून त्या ठिकाणी ग्रामपंचायत त्या ठिकाणी अनेक वर्षापासूनची दिवसापासूनची मागणी आहे आणि म्हणून त्या योजनेच्या सर्व्हिससाठी निधी मिळावा म्हणून त्या ठिकाणी दादांनी पैसे द्यावेत अशी बैठक तुम्हाला त्या ठिकाणी लागली. आदरणीय बेनके साहेब यांच्या माध्यमातून ती बैठक मुंबईमध्ये लागली मंत्रालयामध्ये. त्या बैठकीमध्ये सुद्धा उपयुक्त आणण्याचे काही ग्रामस्थ उपस्थित होते आणि हे सगळे एकमेकांना विचार त्या ठिकाणी चर्चा अधिकारी सांगत होते, चर्चा झालेली होती. तर मी काही विषय महत्त्वाचे त्या ठिकाणी मांडले. तर दादा निश्चितपणे मला म्हटलं की तुला जनसंपर्क म्हणजे करायला पाहिजे. आता इतके काही फोटो सांगितले म्हणजे दादा म्हणजे ते त्या ठिकाणी सांगतात. असे अतिशय धाडसी असणारं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आणि मला गणपतराव तुम्हाला सांगायचे की आपल्या महाराष्ट्राच्या मातीला माणसाची किंवा जिवंत करण्यासाठी कधीच कळालं नाही. संत ज्ञानेश्वर महाराज असू दे, संत तुकाराम महाराज असू दे, त्यांना जिवंत असताना किती समाजाला त्रास दिला आणि आज त्यांना आपला समाज त्या ठिकाणी डोक्यावर घेऊन असतो. या राज्यामध्ये अनेक नेतृत्व होऊन गेली. स्वर्गीय प्रभूजी महाजन असतील, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील, स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, स्वर्गीय आर पाटील साहेब असतील किंवा आता दादा जिवंत आपल्याला या व्यक्तिमत्वाची किंमत मिळाली नाही. तर दादांची किंमत आज महाराष्ट्राला कळाली की आज दादा गेल्याच्या नंतर आज दादा आपल्याकडून गेले. तर असं कुणालाही वाटत नाही की दादा आपल्याला गेलेले आहेत. समोरचा फोटो पाहून त्या ठिकाणी नमस्कार नव्हतं ते असं सामान्य व्यक्ती नाही. दिव्यत्वाच्या करुस मुलांनी दिवस गुजराजांनी अखंड त्यांची जीवन यात्रा सगळे सगळे आणि दादाने शरीर रूपाने आपल्या बरोबर गेलेले असेल, कार्य रूपाने कर्तृत्व रूपाने दादा आपल्यामध्ये त्या ठिकाणी राहिलेले आहेत. तुकोबारांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं की गेले दिवसभर ईश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती घडा माझी अशी कीर्ती या ठिकाणी कोणी दादा आपल्यामध्ये गेले. दादांच्या परंपरा ग्राहकाला शांती लावावी अशी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. सर्वदादांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो की दादा तुम्ही ईश्वर सगळे धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.